वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. महायुतीमध्ये समन्वय राखण्यात अपयश आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. आता समन्वय राखण्यासाठी कामाला लागू. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन. महायुतीच्या मेळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महायुतीनं आणखी 20 लाख मतं घेतली तर विधानसभेला 200 जागा येतील. फडणवीसांना विश्वास. वेडवाकडं बोलायचं असेल तर नेत्यांना विचारून बोला. महायुतीच्या मेळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना विनंती. महायुतीची बदनामी टाळा. जो बदनामी करेल त्याच्यावर कारवाई करणार. महायुतीच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महायुतीतील बंडखोरांना इशारा. काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका. महायुतीच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे जाहीर मागणी. फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस काम करतो. महायुतीच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर आता गाफील राहू नका, शिंदेंचा कार्यकर्त्यांना सल्ला. एखादं आंदोलन विधानसभा आणि लोकसभा निवडणूक धरून नसावं. मंत्री उदय सामंत यांचा जरांगींना टोला. तर मराठा समाजाला 10% टिकणारे आरक्षण दिले. सामंत यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन. खासदार संजय राऊत देखील राहणार उपस्थित. बसपाचे तामिळनाडू प्रमुख के आर्मस्ट्रॉंग यांची हत्या हा गंभीर चिंतेचा विषय. या घटनेचा तीव्र निषेध करतो अजित पवारांचे ट्विट. रवींद्र वायकर भाजपसोबत आले त्यामुळे त्यांना गिफ्ट दिलं. वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून आमदार रोहित पवारांची टीका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं उत्तर मागितलं होतं. मात्र अजूनपर्यंत अजित पवारांनी रिप्लाय फाईल केला नाही. आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. महाराष्ट्रात असंविधानिक सरकार न्यासाच्या प्रक्रियेमध्ये सत्याचाच विजय होईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विश्वास. राखीव खेळाडूंनी बोलू नये, त्यांनी पाणी घेऊन जायचं. संजय राऊतांच्या सरकार क्लीन बोल्ड टीकेवर उदय सामंतांचं प्रत्युत्तर. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात कृतज्ञता मेळावा. वादळी वाऱ्यामुळे मनपाचं नुकसान. सोलापूरच्या रामवाडी परिसरातली घटना. निवडणुकीपूर्वी आपली पाठ थोपटून घेण्यासाठी क्रिकेटपटूंना 11 कोटी रुपये जाहीर. मात्र सरकारनं हंतरून पाहून पाय पसरावी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. सरकारी तिजोरीतून क्रिकेटपटूंना इतकं बक्षीस द्यायची गरज नाही. त्यांना या बक्षिसाची गरज नाही. आदर करा पण तिजोरीवर भार टाकणं योग्य नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची महापालिकेच्या ए वॉर्ड कार्यालयाला अचानक भेट. स्थानिकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले जातात याचा आढावा घेतला. पिच तयार करू आणि मग बॅटिंग करायची की नाही ते ठरवू. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रेंकडून जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात. वाशेतील सेक्टर 9 मध्ये कार्यालयाची सुरुवात. मात्र संबंधित इमारतीला नवी मुंबई महापालिकेचा वापर परवाना नसल्याचं समोर. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारांची टोळी. आजपर्यंत भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्यांचं पुढे काय झालं याबाबत श्वेतपत्रिका काढावी. रवींद्र वायकरांबाबत बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात प्रवेश केल्याबद्दल राजू शिंदेंना शुभेच्छा देणारे बॅनर. विनोद पाटील आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांचाही बॅनरवर फोटो. हरिभाऊ बागडे आणि अतुल सावेंची राजू शिंदेंसोबत चर्चा. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर निर्णय घ्यावा. अतुल सावेंची राजू शिंदेंना विनंती.
राजू शिंदेंसोबत बैठक झाली, ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत याची खात्री. राजू शिंदेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन. आज या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार बाळासाहेब थोरात, जयंत पाटील भेट देणार, निलेश लंकेंची माहिती. अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या निलेश लंकेंच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवलेंची भेट. अधिकारीने सरकार आंदोलनाची दखल घेत नाहीत, ही संतापजनक गोष्ट, नवलेंची प्रतिक्रिया. निलेश लंकेंच्या आंदोलनात त्यांच्या पत्नी राणी लंकेंचाही सहभाग. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करणार, रविकांत तुपकरांचं वक्तव्य. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार, हे सर्व उमेदवार शेतकरी असतील, रविकांत तुपकरांची घोषणा. बच्चू कडू पुन्हा एकदा महायुतीच्या बॅनरवर. मुंबईतील महायुतीच्या महामेळावा व्यासपीठावरील बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो. पुढची लोकसभा निवडणूक बारामतीतून लढणार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा. अकोल्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम, या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा महादेव जानकर यांचा इशारा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार. कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची दांडी. माजी मंत्री नितीन राऊत आणि विकास ठाकरेंनी केली दीक्षाभूमी परिसराची पाहणी. अंडरग्राऊंड पार्किंगसाठीचा खड्डा बुजवावा आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावे, राऊतांची मागणी. सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवारपासून सुरू होणार. 13 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार. विधानसभा निवडणुकांनंतरच स्थानिक स्वराज्य निवडणुका होण्याची शक्यता. अजित रानाडेंच्या नियुक्तीवेळी नियमांना हरताळ फासला. यूजीसीच्या गोखले इन्स्टिट्यूटकडे विचारणा, चौकशी समिती स्थापन होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅलीचं आज परभणीत आयोजन. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी पूर्ण. हिंगोलीत मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी. भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या घालून मराठा बांधवांचा सहभाग. भुजबळांचा ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, भुजबळांनी आपल्या विरोधात टीम तयार केली, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण नाही, सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, मनोज जरांगेंची मागणी. मराठ्यांचाही व्यवसाय शेती, मग तरीही आरक्षण का नाही, जरांगेंचा सवाल. 13 तारखेच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा आमचा निर्णय झेपणार नाही. आमच्या नादी लागला तर सर्वांचा सुपडा साफ करू, जरांगेंचा इशारा. मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणी सोमवारी सर्वपक्षीय बैठक. सगळे सोयरेच्या मागणीसंदर्भात काम सुरू, चंद्रकांत पाटलांची माहिती. पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस, मटण, मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी. आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. बीडमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नान संपन्न. माऊलींच्या पादुकांना नीरामध्ये स्नान घालतानाची ड्रोन दृश्य. बारामतीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या बॅनरवर पवार कुटुंबाचा एकत्र फोटो. बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार रोहित पवार सहभागी. बारामतीच्या बऱ्हाणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीत फुगडी आणि टाळ वाजवण्याचा लुटला आनंद. बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी. दरवर्षी सुप्रिया सुळे दौंड तालुक्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आमदार रोहित पवारांकडून दर्शन. पूर्वीचे चांगले दिवस राज्यात यावेत, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना केल्याची माहिती.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार सहभागी होणार, तसंच राहुल गांधींनाही वारीत जायचं आहे. काँग्रेसकडून त्याचं नियोजन. आमदार रोहित पवारांची माहिती. बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खासदार सुनेत्रा पवारांकडून दर्शन. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण हो, सुनेत्रा पवारांचं गारहाणं. तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत विसावली. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांकडून पालखीचं दर्शन. एवढी नणंद भावजाई गप्पा मारताना कॅमेऱ्यानं टिपला. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं रिंगण. सोमेश्वर नगरमध्ये रंगला रिंगण सोहळा. तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार अर्पण. भक्तांना दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्यांना मंदिर संस्थानाच्या परवानगी विना घातल्यानं पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचा आक्षेप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.